7 जून भारतीय लॉन टेनिसपटू महेश भूपती यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी अभय आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrac.com। महेश श्रीनिवास भूपती यांचा जन्म 7 जून 1974 रोजी दक्षिण भारतातल्या चेन्नई येथे झाला। महेश भूपती हे एक भारतीय टेनिसपटू आहेत जे खेळाच्या इतिहासातील सर्वात प्रभावी दुहेरी खेळाडूंपैकी एक आहेत। महेश भूपती यांनी 4 पुरुष दुहेरी आणि 8 मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम जितेपदे जिंकली। भूपती यांनी लहान वयातच टेनिस खेळायला सुरुवात केली। त्यांच्या वडिलांनी त्यांच्या टेनिस खेळण्याच्या आवडीला प्रोत्साहन दिले व प्रशिक्षणही दिले। 1995 मध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीला सुरुवात केली। भूपती हे 1994 आणि 1995 मध्ये भारताचे राष्ट्रीय विजेते होते। तसेच 1995 ते 2011 पर्यंत भारतीय डेव्हिस कप संघांचे सदस्य होते। 1997 मध्ये ते जपानच्या रिका हिराकी सोबत मिश्र दुहेरी फ्रेंच ओपनचा मुकुट जिंकून ग्रँड स्लॅम जितेपदे जिंकणारे पहिले भारतीय बनले। 1999 मध्ये भूपती आणि पेस यांनी 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली। त्यापैकी फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन मध्ये त्यांनी विजय मिळवला। 2006 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकून भूपती यांनी मिश्र दुहेरी करिअरचे ग्रँड स्लॅम पूर्ण केले। हे यश मिळवणारे ते इतिहासातील 8वे पुरुष खेळाडू ठरले। भारताच्या सानिया मिर्झा सोबत भागीदारी करताना त्यांनी 2009 साली ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2012 साली फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी जेतेपदांसह त्यांच्या यादीत भर घातली। भूपती यांनी 25 मे 2013 रोजी पॅरिसमध्ये इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीगची स्थापना करण्याची घोषणा केली। ते त्यांच्या मजबूत सर्व्हिसिंगसाठी ओळखले जातात। राफेल नदालच्या मते त्यांच्या मजबूत बॅकहँडमुळे ते ॲडकार्ड खेळाडूसाठी सर्वोत्तम ठरतात। रॉजर फेडरर त्याला सर्व काळातील सर्वोत्तम दुहेरी खेळाडूपैकी एक म्हणून प्रशंसा करतात। भूपती सामन्यादरम्यान त्याच्या जोडीदाराबरोबर सर्व्हिस दरम्यानच्या रणनीतींवर अनेकदा चर्चा करतो आणि बोटांनी पाठीवर इशारा देऊन संवाद साधतो। भूपती यांनी डेव्हिस कपमध्ये भारतासाठी 55 सामने खेळले व त्यापैकी 35 सामने जिंकले आहेत। त्यांनी जिंकलेल्या 35 सामन्यांपैकी 27 विजय दुहेरी सामन्यांमधील आहेत। भूपती यांना 2001 मध्ये भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। भूपती यांनी 2016 मध्ये टेनिस खेळातून निवृत्ती घेतली व त्याच्याच पुढच्या वर्षी ते भारतीय डेव्हिस कप संघाचे नॉन प्लेइंग कर्णधार बनले। ही विशेष माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कोणता टेनिस प्लेअर आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असंच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या कलाकारी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrac.com।